तर मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही। जवळजवळ 810 झोपडधारक या सावित्रीबाई फुले नगर मध्ये राहतात आणि या सावित्रीबाई फुले नगरची लोकसंख्या हे 5000च्या वर आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या गरीब लोकांच्या भवितव्यासाठी आम्ही हे आज ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि हा मोर्चा काढत आहोत। तर किती एकर मध्ये एकूण सावित्रीबाई फुले नगर ही वसाहत एकूण 14 ते 15 एकर मध्ये आहे। सर हे वसाहत 1987 पासून बसलेली आहे आणि 1991 ला 25 एप्रिल 1991 ला नोटिफाईड झालेली आहे। शक्यच नाही, कारण सगळ्यांनी धामाकष्टाचे पैसे नाही आम्ही जाऊ शकत नाही, कारण इथे ही जी वस्ती आहे ही वस्ती एकदम जसे प्लॉट लेआउट वगैरे लागतात ना त्या पद्धतीने बसलेली आहे। सरळ सरळ रांगा आहेत, तिथे गटर लाईनची व्यवस्था आहे, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याचे नळ केलेले आहेत, सिमेंटचे रोड आहेत, एकदम व्यवस्थित बसलेली ही वसाहत आहे। तुम्हाला सरकारचं काही पत्र आलंय का की आम्ही याला डेव्हलपमेंट करू वगैरे? नाही, सध्या तरी सरकारचं असं कुठलंच पत्र नाही आलं, पण माहितीच्या अधिकारामध्ये जे काही आम्ही माहिती घेतलेली आहे त्या माहितीच्या अधिकारामध्ये आमच्या असं लक्षात आलं की सरकारने आतापर्यंत कुठंही मालकी हक्काच्या पट्ट्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली नाही। आम्ही झोपडपट्टी पट्टे वाटप कक्ष जे नागपूर महानगरपालिकेचं आहे त्यांच्याशी सुद्धा अनेक पत्रव्यवहार केले। नाही, पण आता तुमचं हे जे डिमांड आहे तुम्ही काय करता, इलेक्शनला लोकशाही पद्धतीनेच तुम्ही म्हणता आम्ही इलेक्शनलाच बायकॉट करू, त्याच्यामुळे कदाचित होऊ शकत असेल की जे प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, आमदार आहे, खासदार आहे, ते तुमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतील, कारण हा जो तुमचा जी पद्धत आहे ती इलेक्शनलाच बायकॉट करायची, म्हणजे लोकशाही पद्धतीलाच तुम्ही ऐकत नाही असं झालेलं आहे। इतक्या वर्षापासून आम्ही कधीच बायकॉट केलं नाही, आता मागेच आम्ही एकदा बायकॉट केला होता, इतक्या वर्षापर्यंत आम्हाला पट्टी मिळत नाही, पण त्याच्यासाठी म्हणून तुम्ही त्याच्यासाठी म्हणून इलेक्शन बायकॉट करायचं, लोकशाही पद्धतीलाच आपण मानायचं नाही, हे बरोबर आहे का? ही पद्धत आंदोलनाची ही पद्धत योग्य आहे का? अनेक याचे मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो। असे अनेक गावं आहेत, प्रकल्पग्रस्त गावं आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, म्हणून त्या गावांनी बॅनर वगैरे लावून याचा बहिष्कार केला। नाही, पण हे बहिष्कार केल्यावर जसे आता आमदार आहेत तिथे मोहनमध्ये आहे, कधी तुम्ही त्यांच्याकडे गेले का, त्यांना निवेदन दिलं का? अगदी बरोबर, या हा जो तुमचा प्रश्न आहे याच्यावर माझ्याजवळ तुमच्याजवळ लेखी पुरावा मी तुम्हाला देऊ शकतो। मोहन मते साहेबांनी आम्ही 35-40 वर्ष म्हणजे 2019 पासून ते आतापर्यंत अनेक त्यांच्याकडे गेलो। जेव्हा मध्यंतरी एक महिन्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की 2 दिवसात आम्ही तुमची मीटिंग लावतो। आता कार्यकारी अभियंता मनपाच्या यांना आम्ही बोलवून आमच्या कार्यालयामध्ये तुमची मीटिंग लावतो, तर गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून त्यांनी ती मीटिंग लावलेली नाही। एवढंच नाही तर आम्ही नितीनजी गडकरी यांना सुद्धा लेखी निवेदन दिलं। ह्या सगळ्या बातम्या ज्या आहे या प्रेसमध्ये छापून आलेल्या आहेत, तरी त्यांनी पत्र देऊन सुद्धा राज्य सरकार, एवढंच नाही तर विधानसभेमध्ये जेव्हा असेंब्ली होते दिवाळी अधिवेशन आपल्याकडे, तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणजे आजचे मुख्यमंत्री त्यांनाही निवेदन दिलं। तर आमदार खासदार पासून तर मंत्री पालकमंत्र्यांना आता आम्ही घेराव घातला होता आणि त्यांनाही सुद्धा निवेदन दिलं, ती बातमी छापून आली। परंतु कसं आहे, एक अडचण अशी आहे, एक तर राज्यकर्ते जे आहे ते लक्ष देत नाही आणि दुसरं म्हणजे अधिकारी। आता सावित्रीबाई फुले नगर ही खासगी जमीन आहे, त्याचा मी तुम्हाला जे प्रेस नोट सोबत दिलाय तर 7 लावून दिलेला आहे। आता ही जमीन 2010 मध्ये जो अभिनव अनिरुद्ध वेडेकर आहे, जे पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्याकडे या जमिनीची, हे वेडेकर परिवार हायकोर्टमध्ये गेले
आणि हायकोर्टमध्ये ही जमीन सिलिंग मध्ये असल्यामुळं 2007 मध्ये सिलिंग कायदा निरस्त झाला. ही 2010 मध्ये हायकोर्टला गेले, हायकोर्टमध्ये केस जिंकली आणि 2011 मध्ये तो सातबारा तयार झाला. आता आम्ही जेव्हा मनपामध्ये पत्रव्यवहार केले तेव्हा मनपा सांगते की आमच्या रेकॉर्डवर म्हणजे सिटी सर्वे ऑफिसच्या रेकॉर्डवर, नगर भूमापन विभागाच्या रेकॉर्डवर ही जमीन आता ही NIT ची जमीन आहे म्हणून असा नोंद आहे. आता काय म्हणजे एका सरकारच्या 2 विभागामध्ये समन्वय नसल्यामुळं आज आमच्या सारख्या गोरगरीब लोकांवर अन्याय होत आहे. ही जबाबदारी कोणाची? ही सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ना. सातबारा जर तुमच्याजवळ उपलब्ध आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. एवढंच नाही तर आम्ही जे मूळ जमीन मालक आहे या वस्तीचे त्यांची सुद्धा भेट घेतली. त्यांनी पण आम्हाला मदत करण्याची म्हणजे TDR स्वीकारण्याची संमती दर्शवली. एवढा सगळा प्रयत्न करून सुद्धा जर सरकार आणि ही अधिकारी जर साथ देत नसतील तर मग तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे.